मराठा लोकांना कुणबी दाखले मिळणार, शब्दाचा छळ केला, लोकांना भ्रमित केलं, ओबीसीच्या आरक्षणावर डल्ला मारला, हरिभाऊ राठोडांचा आरोप. जीएसटी मधील बदल समाधानकारक, जीएसटीच्या बदलामुळे स्त्रियांच्या खांद्यावरचं ओझं हलकं झालं, चित्रा वाघ यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. पदवीधर निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदवीधर निवडणूक लढणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कंबर कसली. आरक्षण विषय हा फार ताणू नये, मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला, जरांगेंनीही तो स्वीकारला, मागण्या करणाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या, संजय राऊतांचं विधान. मुख्यमंत्री फडणवीस यांचा संयम वाखणण्यासारखा, फडणवीसांनी आपला संयम कुठेही ढळू दिला नाही, खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक. आश्रमशाळांमधील अतिरिक्त तासिकेचे वेळापत्रक तयार करा, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या, शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे आदेश. चंद्रपूरमधील जिवती तालुक्यातील 11 गावांना मोठा दिलासा, वनेतर वापरातील 8,649 हेक्टर वगळण्याचा निर्णय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. धर्माच्या आधारावर उभे राहणाऱ्या हलाल लाईफस्टाईल टाउनशिप निर्माण करून समाजात धार्मिक भेदांच्या भिंती बांधू पाहणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, केशव उपाध्ये यांचं ट्विट. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टेस्ला खरेदी केली, टेस्ला खरेदी करणारे प्रताप सरनाईक हे पहिले मंत्री. मीराबाईंदर आणि कर्जतमध्ये टाउनशिप उभारण्याचा प्रयत्न घटनेविरोधात आणि समाजात तेढ निर्माण करणारा, या संदर्भात कारवाईची अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी. थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये कर्नाटक प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्री फडणवीस यशाचं श्रेय घेण्यासाठी पुढे येतात, तसंच अपयशाचं श्रेय घेण्यासाठी देखील पुढे यावं, काँग्रेसचा महायुती सरकारवर हल्लाबोल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन कॉलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, मुख्यमंत्र्यांना हे शोभतं का, अंजली दमनिया यांची अजित पवारांवर टीका. परभणीत आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर, जिंतूर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शेख इस्माईल यांची निवड. नागपूरमधील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई मागे, निकषित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचं निकाशन रद्द करा, तन्वीर विरोधी अनुराग बोयर, अक्षय हेटे, कनेरेंवरील कारवाई मागे. यवतमाळमध्ये ईद निमित्त मारेगावात भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन, शेकडो मुस्लिम युवकांचं मोटरसायकलवर इस्लामिक झेंडे लावून रॅलीत सहभाग. बुलढाण्यामध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी, शहरात मोठी मिरवणूक काढून मोहम्मद पैगंबर यांचा 1,500वा जन्मदिवस साजरा. ईद ए मिलाद जगभरातील मुस्लिमांसाठी हा अतिशय खास सण, मुस्लिम बांधव एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देत उत्साहात आजचा दिवस साजरा करतात. उद्या अनंत चतुर्दशी असल्यानं मुंबई शहर आणि उपनगरात आजची सुट्टी, सोमवारी 8 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर, इतर जिल्ह्यांसाठी आजची सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम. यवतमाळच्या आर्णीमध्ये ईदनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन, 200 नागरिकांनी केलं रक्तदान, माजी आमदार ख्वाजा बेग यांनी सहकुटुंब सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी 16 सप्टेंबरची सुनावणी महत्त्वाची, सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊनही दिरंगाई, न्यायालय राज्य सरकार आणि आयोगाला जाब विचारेल, ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांची माहिती. पिंपरी चिंचवड पालिका प्रभाग रचनेवर 318 हरकती, प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वाधिक 110 हरकती, 12 सप्टेंबरपर्यंत हरकतींवर सुनावणी होणार. नाशिक प्रभाग रचनेवर एकूण 91 हरकती प्रशासनाकडे प्राप्त, 22 आणि 31 प्रभागासाठी आतापर्यंत सर्वाधिक हरकतींवर 5 ते 12 सप्टेंबरपर्यंत सुनावणी. मुंबई प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना दाखल, आजपासून 12 सप्टेंबरपर्यंत या हरकतींवर सुनावणी होणार. 6 ऑक्टोबर रोजीपर्यंत प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याचं नियोजन.
सिंधुदुर्गामध्ये दरड कोसळल्यानं करूळ घाटाचं काम युद्धपातळीवर सुरू. घाट 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद. मार्गावरील वाहतूक भुई बावडा कोंडा घाट मार्गापर्यंत वळवली. मालेगावामध्ये घाणीचं साम्राज्य. सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांचं कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कपडे काढून आंदोलन. गडचिरोलीमध्ये समृद्ध पंचायत राज अभियानावर कार्यशाळा. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं मार्गदर्शन. संपूर्ण मराठा समाज आरक्षणात गेला, आमचा हक्क आम्ही मिळवला, मनोज जरांगेंचं वक्तव्य. कोर्टात जाऊनही काही होणार नाही, सरकारी नोंदीनुसार आरक्षण मिळणार, आम्ही आरक्षण टप्प्याटप्प्यात मिळवलं, जरांगेंचं वक्तव्य. ओणम निमित्त पनवेल रेल्वे स्थानकावर फुलांची भव्य रांगोळी. केरळ सांस्कृतिक सोसायटीकडून भव्य फुलांची रांगोळी. गणपती विसर्जन आणि ईद निमित्त यवतमाळमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त. उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य खबरदारी. यवतमाळच्या मार्डी गावातील राज्यमार्गाच्या बाजूचं अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी. नागरिकांचं स्थानिक आमदारांसह तहसीलदारांना निवेदन. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकारकडून 73 कोटीचा निधी. विष्णुपद मंदिराचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं वारकऱ्यांचा आरोप. वाल्मिक कराडच्या अर्जावर खंडपीठाची शासनाला नोटीस. मोक्का गुन्ह्यातून नाव वगळण्याचं अर्जावर नोटीस. अर्जावर 19 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी. सांगलीतील पतंगराव कदम यांच्या लोकातीर्थ स्मारकाचा वर्षपूर्ती सोहळा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृतीची गरज. प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून जीवितहानी टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांचं प्रतिपादन. रायगडमधील सुकून एम्पायर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून कारवाई करत सरकारला नोटीस. रेरानं या प्रकल्पाला मंजुरी दिलीच कशी, 2 आठवड्यात उत्तर देण्याची नोटीस. वाशिमच्या मालेगाव बस स्थानकाचं काम संथगतीनं सुरू. स्थानिक परिसरामध्ये चिखल साचल्यानं प्रवाशांची गैरसोय. प्रवाशांकडून रोष व्यक्त. पुणे पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार 6000 हरकती. नर्वे, वडगाव, बुद्रुकमधील सर्वाधिक 2000 हरकती. बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसींचा मोर्चा. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा. हिंगोलीत ओबीसी समाज बांधवांचा रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगर नांदेड महामार्गावर रास्ता रोको. सरकारनं GR रद्द करावा या मागणीसाठी रास्ता रोको. चंद्रपूरमध्ये ओबीसीकडून शासन निर्णयाची होळी करून सरकारला निषेध. GR रद्द करावा, ओबीसींचा अंत पाहू नये, अन्यथा केंद्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांच्या गाडीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. ओबीसी बांधवांचा इशारा. चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 20 दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन. आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम. जालन्यात आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन. 16 दिवसापासून 840 कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन. गडचिरोलीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचं 19 ऑगस्ट पासून आंदोलन. आंदोलनाला भाजपचे कृष्णा गजबे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. आंदोलकांनी 19 मागण्यांचं निवेदन दिलं. गजबे यांनी ते सादर केले. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थ्यांची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. कौशल्य विकास अधिकाऱ्यांना घेरावा. 10 तारखेपासून बेमुदत उपोषणाचा तुकाराम बाबा महाराजांना इशारा. पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराजांकडून मराठा आरक्षणाच्या GRच्या निर्णयाचं स्वागत. बंजारा समाजालाही ST आरक्षण देण्यात यावं, अन्यथा बंजारा समाजही आंदोलनाची तयारी करेल. महंतांचा इशारा.
हिंगोलीत लाडक्या भावांना कामावर रुजू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 500 कर्मचाऱ्यांना गेल्या 2 महिन्यापासून काम नाही. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील हर्दखळे गावातील बीएसएनएल टॉवरला नेटवर्क येत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा. मुंबईसह आजपासून जिल्ह्यातील येलो अलर्ट. पुढील काही तास हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता. नाशिकमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच. गंगापूर धरणातून 2030 क्युसेकनं विसर्ग सुरू. पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवला जाणार. एपीएमसी बाजारात न्यूझीलंडच्या सफरचंद दाखल. ग्रँड सोहळा करत न्यूझीलंडचे सफरचंद बाजारात दाखल झालेत. सफरचंदाचा दर 400 ते 450 रुपये किलो. धाराशिवमध्ये पावसामुळे शेकडो एकर सोयाबीन पीक पाण्याखाली. नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल. नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मागणी करण्याची मागणी. अमरावतीमध्ये बाग रस्त्याअभावी शेतकऱ्यांच्या कामासाठी जीव मुठीत घेऊन मालाची वाहतूक. ट्रॅक्टर ट्रॉलीपासून ते बैलगाड्यांचा अपघात. तात्काळ रस्त्याचं बांधकाम न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. हिंगोलीत यंदा 29% शेतकऱ्यांनी पीक विमा भरवण्याकडे फिरवली पाठ. जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा 1,48,308 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. हिंगोलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त. बाजार समितीमध्ये सिरसम बद्रुक. कृषी उत्पन्न बाजार समितीचे समायोजन. राज्यपत्रामध्ये अधिसूचना प्रसिद्ध. मुंबईत फिरत्या वाहनांद्वारे सवलतीच्या भावामध्ये कांदे विक्री सुरू करण्यात येणार. 24 रुपये किलोने मिळणार कांदा. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये केंद्र सरकारची योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा. मणिपूरमध्ये शांतता राखण्यासंबंधीच्या घडामोडींना वेग. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मणिपूरला भेट देण्याची शक्यता. देशातील जवळपास 47% मंत्र्यांवर गुन्हेगारीचे खटले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात बाब स्पष्ट. महाराष्ट्रातील 41 पैकी 25 मंत्र्यांवर गुन्हे. मध्यमवर्गीयांच्या वाहन स्वप्नांना भरारी मिळणार. जीएसटी परिषदेमध्ये दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या करात कपात. कपातीमुळे प्रवासी वाहनांच्या मागणीला गती शक्य. हे बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार. जीएसटी बदलामुळे सामान्यांना मोठा फायदा. अर्थव्यवस्थेलाही मिळणार बूस्टर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास. नेपाळमध्ये मोठा डिजिटल स्ट्राईक. यूट्यूब, फेसबुकसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी. कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी करणं आवश्यक. साताऱ्यात नवतरुण क्रीडा मंडळ खातगुणचा राजा केदारनाथ धामचा देखावा सादर केलाय. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत केली आरती. मानाच्या सर्व गणपतींचं घेतलं दर्शन. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरामध्ये सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन. तालवाद्यांच्या गजरात बाप्पाला भावनिक निरोप. महाडमधील महाराणा प्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 3रं वर्ष. महिला मंडळाकडून कुंभार आईच्या राजांना 56 भोग अर्पण. मुंबईतील डिलाई रोड येथील मंगलदास खामगावकर यांच्या घरी बाप्पा विसर्जन. 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप. गोव्यातील परनेममधील दत्ताराम हलंकर यांच्या घरी बाप्पासाठी आकर्षक सजावट. लाडक्या बाप्पाला 10 दिवस सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला निरोप देणार. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कल्याणमधील दामोदर विश्वनाथ वाकडीकर कुटुंबियाकडून भक्तिभावानं बाप्पाची 10 दिवस सेवा. बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट. अनंत चतुर्दशीला बाप्पाला देणार निरोप.
गोव्यातील नागझरमधील गणपती बाप्पासमोर प्रत्यक्षात प्रकटला मोर. महेंद्र बाबाजींच्या निवासस्थानी बाप्पासमोर मोर येऊन थांबला. काही वेळासाठी मोराचा घरात वावर. संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद. सिंधुदुर्गमधील मीठबाव गावात नारंगीकर कुटुंबियाकडनं भक्तिभावानं बाप्पाची सेवा. बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट. ठाण्यातील गणेश क्रीडा मंडळाच्या किसननगरच्या महाराजासाठी ऑपरेशन सिंदूरचा देखावा. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवचं चलचित्र दाखल. देखाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका देखील मांडण्यात आली. अकोल्यातील विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळाचा भव्य सजीव देखावा. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विजयालक्ष्मीसह एकूण 8 देवींचं चलचित्र. भगवान विष्णू आणि नरसिंह देवाचाही सादर केला देखावा. गेल्या 9 वर्षापासून मंडळ सजीव देखावे सादर करतंय. सिंधुदुर्गमधील माडे कुटुंबियांच्या बाप्पासाठी दशावतार देखावा. आजच्या पिढीला दशावतार लोककलेकडे दुर्लक्ष न करता जोपासण्याचा दिला संदेश. वाशिमच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. नागरिकांना उत्स्फूर्त सहभाग. स्पर्धेच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त. यवतमाळमधील 4थीत शिकणाऱ्या शिवांशची बाप्पासाठी 183 देशांच्या झेंड्यांची आरास. चिमुकल्याला जगातील देश, त्यांची संस्कृती आणि राष्ट्रीय ध्वज याबद्दल आवड. शिवांशनं स्वतः हे झेंडे घरी रंगवून केली आरास. नालासोपाऱ्यामधील अनुजा वेलफेअर सोसायटीमध्ये गणेशोत्सव मंडळाकडनं बाप्पासाठी आकर्षक आरास. विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक क्रीडा खेळत बाप्पासाठी प्रोजेक्ट. गणपती देखाव्याच्या माध्यमातून घरबसल्या अष्टविनायक बाप्पाचं दर्शन. नवी मुंबईतील नेरूळमधील विनायक सूर्यवंशी यांच्या घरी साकारला अष्टविनायकाचा देखावा. देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.